नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो। मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते। मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते। मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे। HAL अर्थात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, भारतीय संरक्षण व्यवस्थेचा कणा समजली जाणारी लढाऊ विमाने तयार करणारी कंपनी, भारताच्या प्रतिष्ठित नवरत्न कंपन्यांपैकी एक आणि जिच्या जोरावर भारताने अनेक लहान मोठे युद्ध जिंकले अशी ही HAL। देशाची शान असलेल्या HAL या कंपनीत तन मन धन अर्पण करून एकनिष्ठेने आणि कौशल्याने काम करून अनेक पुरस्कार सन्मान चिन्ह प्राप्त करून नावलौकिक मिळवलेले श्री अशोक तुळाजी मोकळ अर्थात आमचे सर्वांचे आदरस्थान भाऊ। नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असणारे सिन्नर तालुक्यातील पाथरे हे भाऊंचे जन्मगाव। श्री तुळाजी बापू मोकळ आणि सौ रेवबाई तुळाजी मोकळ या गरीब शेतमजूर दाम्पत्याच्या पोटी 7 जुलै 1964 रोजी भाऊंचा जन्म झाला। 3 बहिणींच्या पाठीवर जन्मलेले भाऊ हे घरातील अतिशय लाडके असणारे आणि त्याचबरोबर आपल्या ह्या गरीब कुटुंबाचा चेहरा मोहरा बदलून एका संपन्न कुटुंबाकडे घेऊन जाणारे आशास्थान म्हणून त्यांच्याकडे बघितले गेले। आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने सर्व जगात भारताचे नाव गाजविणारे सम्राट अशोक यांच्या नावावरून भाऊंचे अशोक हे नामकरण करण्यात आले आणि आपल्या कर्तृत्वाने कौशल्याने आपल्या कुटुंबाला नावलौकिक प्राप्त करून देऊन भाऊने आपल्या अशोक ह्या नावाचे सार्थक केले। दुष्काळी भागातील गाव, अल्पभूधारक आई वडील, घरात 6 बहिणी आणि 1 भाऊ असे मोठे कुटुंब आणि अशा हलाखीच्या परिस्थितीमुळे इतरांच्या शेतात मोलमजुरी करून पोटपाणी भागवणारे हे कुटुंब याच कष्टाच्या छायेत भाऊंचे बालपण। हातातोंडाशी गाठ पडण्यासाठी आईवडिलांना सर्व मुलांना शिक्षण देण्याची ऐपत नव्हती, तरी देखील अशाही परिस्थितीत त्यांनी मोठ्या दोन्ही मुलींना नाशिकमधील ख्रिश्चन मिशनरींच्या बोर्डिंगमध्ये ठेवून त्यांना शिक्षण दिले आणि कुठल्याही परिस्थितीत मुलांना शिकवा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश आचरणात आणण्याचा प्रयत्न केला। परंतु हलाखीच्या परिस्थितीमुळे इतर 4 बहिणींना मात्र शिक्षण घेता आले नाही। ही खंत भाऊंच्या मनात नेहमीच घर करून राहिली आणि त्यातूनच भाऊंनी स्वतः आणि लहान भावाला शिक्षणापासून वंचित होऊ दिले नाही। वयाच्या 7व्या वर्षी 1971च्या आसपास भाऊंना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विद्या मंदिर पाथरे या शाळेत घालण्यात आले। हांडे नावाचे अत्यंत शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष शिक्षकांच्या हाताखाली त्यांनी प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवले। इयत्ता 4थी पर्यंत त्यांनी ह्या शाळेत शिक्षण घेतले। पुढे माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे
पाथरे हायस्कूल पाथरे या ठिकाणी त्यांनी प्रवेश घेतला. इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण त्यांनी येथे पूर्ण केले. ह्या काळात शाळेला स्वतःची इमारत नसल्याने गावातील निरनिराळ्या मंदिरामध्ये वेगवेगळे वर्ग भरत असत. ह्या काळात त्यांना खेरनार सर, थोरात सर, गुंजाळ सर, पाचोरे सर, पारखे सर यांचे मार्गदर्शन लाभले. घरची हालाकीची परिस्थितीमुळे शाळेतील गणवेश, वह्या, पुस्तके यासाठी घरातून पैसे मागणे त्यांना योग्य वाटत नव्हते. म्हणून शनिवारी, रविवारी या सुट्ट्याच्या दिवशी आणि दिवाळी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ते इतरांच्या शेतावर कामाला जात. अंग मेहनतीचे खोदकाम देखील त्यांनी केले. तसेच झाडावरील चिंचा काढून त्या आठवडी बाजारात नेऊन विकणे असे कामे त्यांनी केली. अशा प्रकारे आपल्या शैक्षणिक गरजा त्यांनी कुटुंबाला फारसा त्रास न देता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या शिक्षणाबरोबरच आपल्या कुटुंबाला हातभार लावावा आणि कुटुंबाची परिस्थिती सुधारावी म्हणून विद्यार्थी दशेतच त्यांनी शेळीपालन, गोपालन, कुक्कुटपालन हे अभिनव व्यवसाय वडिलांना सुचवले आणि त्या व्यवसायामध्ये स्वतः हातभार लावला. त्यातून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती थोडीफार बदलली गेली. बहिणींचे लग्न आणि कुटुंबाच्या इतर गरजा पूर्ण करता आल्या. अशा या प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत वर्गमित्र आणि बालमित्र फ्रान्सिस वाघमारे बरोबर ते मन लावून आणि जोमाने अभ्यास करत असत. त्याचेच फलित म्हणून 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत विशेष प्रावीण्यासह अतिशय उच्च श्रेणीमध्ये ते पास झाले. अतिउच्च दर्जाची शैक्षणिक गुणवत्ता असून देखील घराची गरिबीची परिस्थिती आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव ह्यामुळे डॉक्टर, इंजिनियर होण्याचे स्वप्न विसरून लवकरात लवकर नोकरी मिळवून देणाऱ्या ITI या अभ्यासक्रमासाठी त्यांनी टेक्निकल इन्स्टिट्यूट श्रीरामपूर येथे प्रवेश घेतला. तरीही राहण्याचा, जेवणाचा प्रश्न होताच. अशा वेळी त्याच संस्थेमध्ये पार्ट टाइम काम करून कमवा व शिका या तत्वानुसार आपले शिक्षण त्यांनी पूर्ण केले. मुळातच अंगभूत हुशारी, चाणाक्षपणा आणि कष्ट करण्याची तयारी या गुणांमुळे ITIच्या फायनल परीक्षेत अहमदनगर जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान त्यांनी पटकावला. तुम्ही क्षेत्र कुठलेही निवडा, परंतु आहे त्या संधीचे सोने कसे करावे याचा जणू आदर्शच त्यांनी इतरांना घालून दिला. ITI झाल्यानंतर नोकरीच्या शोधात भाऊ नाशिकला आले. नाशिकच्या एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये नोकरीसाठी नाव नोंदणी केली. दिवसभर नाशिकच्या सातपूर आणि अंबड MIDC मध्ये नोकरीचा शोध घेऊन रात्री नाशिक रोडच्या रेल्वे स्टेशनच्या फुटपाथवर ते रात्र काढत असत. डिसेंबर महिन्यातील अतिशय थंडीचे ते दिवस होते. एका चादरीवर त्यांना थंडीत कुडकुडत रात्र काढावी लागत असे. अशाच एका रात्री थंडी एवढी असह्य झाली की शेजारी झोपलेल्या बेघर व्यक्तीच्या ब्लँकेटचा आसरा त्यांना घ्यावा लागला. तो प्रसंग नुसता आठवला तरी अंगावर काटा उभा राहतो. जगण्याच्या लढाईतील किती टोकाचा तो संघर्ष होता आणि त्या आणि अशा अनेक संघर्षांवर मात करून भाऊ आज इथपर्यंत पोहोचले. त्यांचा हा संघर्षमय प्रवास नक्कीच अनेकांना प्रेरणा देणारा ठरेल. नोकरीच्या याच शोधात प्रथम त्यांना महिंद्रा अँड महिंद्रामध्ये नोकरी लागली. 1 वर्षाच्या नोकरीनंतर त्यांना ब्रेक देण्यात आला. दरम्यानच्या काळात कविवर्य टिळक वाचनालय येथे त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात ग्रंथपाल म्हणून काम केले. त्यानंतर ते सिएटच्या आर्ट अँड रबर इंडस्ट्री या कंपनीत नोकरीला लागले. येथे मात्र 1 वर्षानंतर त्यांना परमनंट स्वरूपाची नोकरी मिळाली. घरी सर्वांना आनंद झाला. आता आपले दिवस पालटायला सुरुवात झाली अशी आशा सर्वांना वाटू लागली. दरम्यानच्या काळात भाऊंनी आपले अपूर्ण राहिलेले शिक्षण पुढे सुरू केले आणि नोकरी करत असतानाच 12वीच्या बोर्डाची परीक्षा विशेष श्रेणीमध्ये पास झाले. दरम्यानच्या काळात ते गंगापूर रोडवरील शाहू बोर्डिंगमध्ये वास्तव्यास होते. बोलका, नम्र स्वभाव, मदतीसाठी नेहमी तत्पर
या गुणांमुळे तेथील वॉर्डन म्हणून काम करणारे गवळी सर यांच्याशी त्यांचे आपुलकीचे संबंध निर्माण झाले. गवळी सरांच्या मार्गदर्शनाने त्यांनी 1986 मध्ये ओझरच्या HAL मध्ये नोकरीसाठी अर्ज केला. थोड्याच काळात ते भरती निघाल्यावर त्यांना नोकरीचा कॉल देखील आला, परंतु तो कॉल गावच्या पत्त्यावर गेला. सिएट कंपनीत परमनंट असल्याने वडिलांनी हा कायमची नोकरी सोडून देईल या भीतीने या HALच्या कॉलबद्दल भाऊंना कळवलेच नाही. पुढील महिन्यात घरी आल्यावर अरे हा तुझा काहीतरी कागद आला आहे असे त्यांनी त्यांना सांगितले. हातात आलेली संधी असून निसटून जात आहे हे बघून भाऊ नाराज झाले, मात्र खचले मुळीच नाहीत. दुसऱ्या दिवशी HAL मध्ये गेले आणि पोस्टाच्या दिरंगाईने मला कॉल वेळेवर मिळाला नाही असे सांगून नवीन कॉल देण्याची विनंती केली. HALच्या प्रशासनाने त्यांची विनंती मान्य करून नवीन कॉल दिला आणि अशा प्रकारे भाऊ HAL मध्ये रुजू झाले. हाच तो क्षण भाऊंच्या आणि अर्थातच कुटुंबाच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. 1987 मध्ये भाऊ HAL मध्ये परमनंट झाले. त्यानंतर त्यांनी पहिले काम काय केले असेल तर गावी कुटुंबासाठी एक मोठे ऐसपैस घर बांधले. 10x10च्या छोट्याशा घरात 9-10 माणसे किती बिकट परिस्थितीत राहत होते याचा सर्वांनी अनुभव घेतला होता. त्यामुळे या नवीन ऐसपैस घरामुळे घरात आनंदाचे वातावरण तयार झाले. यानंतर सर्वात लहान बहीण मंदा हिचे लग्न भाऊंनी मोठ्या थाटामाटात संपन्न केले. यानंतर भाऊंच्या लग्नाची चर्चा घरात सुरू झाली. त्यातूनच कोपरगाव तालुक्यातील सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबातील इंदुमती अर्थात अर्चना यांच्याबरोबर त्यांचे लग्न ठरवले गेले आणि 29 एप्रिल 1990 मध्ये मोठ्या थाटामाटात भाऊंचे लग्न संपन्न झाले. दृष्ट लागण्या जोगे सारे काल बोट ही कुठे नसे जग दोघांचे असे रचुके स्वर्गच्या पुढे फिका पडे स्वर्गच्या पुढे फिका पडे. आपले डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न परिस्थितीमुळे पूर्ण करू शकलो नाही ही खंत भाऊंच्या मनात नेहमीच घर करून होती. ती त्यांची महत्वाकांक्षा त्यांनी आपल्या लहान भावाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे ठरविले. 1990-91चा काळ होता. नाशिक सारख्या शहराच्या ठिकाणी समर व्हॅकेशन शिकवणुकी वर्गात मुलांना ठेवण्याची कुवत फक्त आर्थिकदृष्ट्या संपन्न वर्गालाच परवडण्यासारखी होती. त्याही परिस्थितीत भाऊंनी आपल्या लहान भावाला यशवंत क्लास या नाशिकमधील नामांकित संस्थेत प्रवेश मिळवून दिला आणि डॉक्टर इंजिनियर होण्याची स्वप्ने त्याच्या मनात रुजवली. या सर्व प्रयत्नांचे फलित म्हणून 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत वावी केंद्रात प्रथम क्रमांक पटकावून 82% मार्कांनी विशेष प्रावीण्यासह लहान भावाने त्यांचा विश्वास सार्थ ठरवला. लहान भावाचे पुढील शिक्षण स्वतःच्या देखरेखीखाली व्हावे म्हणून त्यांनी भावाला आपल्याजवळ ठेवून घेतले आणि HAL ज्युनियर कॉलेजमध्ये 11वी-12वी साठी प्रवेश मिळवून दिला. या काळात एकच सायकल त्यांच्याकडे होती. भावाला वेळेवर कॉलेजला जाता यावे म्हणून ते स्वतः पायी चालत ड्युटीवर जायचे आणि सायकल भावाला द्यायचे. 12वीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून भावाला मेडिकलला प्रवेश मिळाला आणि डॉक्टर होण्याचे स्वप्न अशा प्रकारे त्यांनी पूर्ण केले. सामाजिक भान ठेवून समाजकार्यात देखील भाऊ नेहमीच अग्रेसर असतात. पाथरे गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव त्यांनी अनेक वेळा स्वखर्चाने घडवून आणले. वाचाल तर वाचाल या उक्तीसाठी गावातील सार्वजनिक वाचनालयाला हजारो रुपयांची पुस्तके भेट म्हणून दिली. आपले कुटुंब
आणि नातेवाईक हे देखील समाजाचाच भाग आहे आणि त्यांना शिक्षण देऊन आणि इतर मदत करून मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न करणे ही देखील समाजसेवाच आहे, यावर त्यांचा दृढ विश्वास आहे. म्हणूनच त्यांनी आपले भाचे आणि इतर नातेवाईकांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले. अनेकांना आर्थिक मदत देखील केली. अनेक नातेवाईकांना नोकरी लावण्यासाठी मदत केली. तसेच नातेवाईकांच्या मुलामुलींच्या लग्नाला आर्थिक आणि इतर मदत नेहमीच करत राहिले. घरातील मोठे म्हणून सर्व जबाबदाऱ्या ते नेहमीच पूर्ण करतात. प्रत्येकाच्या सुखदुःखात, संकटाच्या काळात ते नेहमीच धावून जातात. संपूर्ण कुटुंबाला भावनिकदृष्ट्या प्रेमाने एकत्र ठेवण्याचे काम ते सतत करत असतात. 25 जुलै 1991 मध्ये मुलगा मयूर याचा जन्म झाला. 25 मे 1995 मध्ये मुलगी प्रियंका हिचा जन्म झाला. दोन्ही मुलांचे संगोपन भाऊंनी जातीने लक्ष घालून अत्यंत काळजीपूर्वक केले. दोघांच्याही शिक्षणाबद्दल ते सुरुवातीपासूनच खूप जागरूक होते. शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार देखील मुलांमध्ये त्यांनी जाणीवपूर्वक रुजवले. मोठा मुलगा मयूर याने आपले इंजिनिअरिंगचे BE पर्यंतचे शिक्षण मेट भुजबळ या प्रतिष्ठित संस्थेमधून प्राप्त केले, तर पुढील MTech हे शिक्षण दिल्ली येथील प्रतिष्ठित NIT या संस्थेतून पूर्ण केले. मुलगी प्रियंका हिने देखील आपले इंजिनिअरिंगचे BE पर्यंतचे शिक्षण मेट भुजबळ या संस्थेतूनच विशेष प्रावीण्यासह प्राप्त केले. शक्य असूनही आपल्या दोन्ही मुलांना HAL मध्ये नोकरीला न लावता त्यापेक्षा मोठी स्वप्ने त्यांनी पाहिली. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अर्थात RTO इन्स्पेक्टर या मानाच्या पदाच्या तयारीसाठी दोन्ही मुलांना त्यांनी उद्युक्त केले. त्यानुसार त्यांची तयारी करून घेतली. त्याचेच फलित म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या RTO इन्स्पेक्टर या स्पर्धा परीक्षेत दोन्ही मुले एकाच वर्षात उत्तीर्ण झाले आणि अशा प्रकारे वडिलांचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले. सध्या दोन्ही मुले महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागात RTO इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण घेण्याची जिद्द असेल तर वयाच्या कुठल्याही टप्प्यावर आपण ते पूर्ण करू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण भाऊंनी घालून दिले. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बहिस्थ विद्यार्थी म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे KK वाघ या प्रतिष्ठित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. अतिशय मेहनतीने विशेष प्रावीण्यासह इंजिनिअरिंगची पदविका त्यांनी प्राप्त केली. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला एक प्रोजेक्ट करावायचा असतो. त्यात भाऊंनी खगोलशास्त्राला अत्यंत उपयोगी अशी दुर्बीण तयार केली. जी दुर्बीण बाजारात लाखो रुपयांना मिळते ती त्यांनी काही हजारात बनवून दाखवली. अखिल भारतीय विज्ञान परिषदेत त्यांच्या या प्रोजेक्टला पहिला क्रमांक प्राप्त झाला. इतरही अनेक पुरस्कार त्यांच्या या प्रोजेक्टला मिळाले. तत्कालीन प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने देखील त्यांच्या या प्रोजेक्टची दखल घेतली. दरम्यानच्या काळात लहान बंधू डॉक्टर बाळासाहेब यांचे मेडिकलचे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर त्यांच्यासाठी एक दवाखाना त्यांनी थाटून दिला. तसेच नाशिकमधील सुशिक्षित कुटुंब आणि माजी
उपजिल्हाधिकारी श्री यशवंत रणदिवे यांची मुलगी डॉक्टर विशाखा यांच्याशी आपल्या भावाचा विवाह मोठ्या थाटामाटाने करून दिला. त्याचप्रमाणे नांदूर नाका या ठिकाणी डॉक्टर मोकोळ हॉस्पिटल या नावाने एक सुसज्ज हॉस्पिटल तयार करण्यास भावाला प्रेरणा दिली. दोन्ही मुले मयूर आणि प्रियंका आपल्या नोकरीच्या ठिकाणी स्थिर स्थावर झाल्यावर त्यांची लग्ने मोठ्या जल्लोषात पार पाडली. मयूर याचा विवाह राहुरी येथील गांगुर्डे परिवारातील सुंदर, सुशील आणि सुशिक्षित अशा इंजिनियर असलेल्या अमृता बरोबर झाला. मुलगी प्रियंका हिचा विवाह मूळचे अकोला तालुक्यातील आणि सध्या मुंबईत असणाऱ्या ज्येष्ठ वकील, कामगार नेते आणि आंबेडकरवादी विचारवंत श्री हरिभाऊ जगताप यांच्या कुटुंबातील सुशील, सुसंस्कृत आणि हँडसम अशा ऋषिकेश यांच्याबरोबर संपन्न झाला. आपण ज्या विभागात काम करतो, ज्या शिक्षण संस्थांमध्ये आपली मुले शिकतात, त्या प्रत्येक क्षेत्रात भारतीय घटनेनुसार कामकाज चालते की नाही हे बघणे आणि त्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणे हे प्रत्येक आदर्श नागरिकाचे कर्तव्य असते. यालाच प्रमाण मानून कामाच्या ठिकाणी प्रमोशन, वेतनवाढ, आरक्षणाचा कोटा नियमित भरणे यासारख्या प्रश्नांवर भाऊंनी नेहमीच पुढाकार घेतला. मुलांच्या इंजिनिअरिंग शिक्षणाच्या वेळी इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रक्रियेत काही ठिकाणी आरक्षणाचे तत्त्व पाळले जात नाही हे भाऊंच्या ज्यावेळी लक्षात आले, त्यावेळी त्यांनी आरक्षणासंदर्भातली वेगवेगळे GR यांचा अभ्यास केला आणि या संदर्भात स्वखर्चाने हायकोर्टात याचिका दाखल केली. कोर्टाने या याचिकेच्या बाजूने निकाल दिला आणि गेल्या कित्येक वर्षापासून इंजिनिअरिंगच्या प्रवेशाला वंचित राहिलेल्या लाखो मुलांना न्याय मिळवून दिला. एक आदर्श मुलगा, आदर्श भाऊ, आदर्श पती, आदर्श जावई, आदर्श मामा, आदर्श पिता आणि एक आदर्श नागरिक म्हणून भाऊ तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध केले आहे आणि इतरांसमोर आदर्श ठेवला आहे. आदरणीय भाऊ, आम्हा सर्वांना आपल्याविषयी खूप खूप अभिमान आणि आदर आहे. तुम्हाला सर्व आप्तसोकियांकडून तुमच्या पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. आमच्या आयुष्यात येऊन आम्हाला प्रेम, संस्कार दिले आणि आम्हाला आयुष्यात स्थिर स्थावर केले, याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. इतके वर्ष जबाबदारीचे ओझे पेलता पेलता स्वतःच्या इच्छा, आकांक्षा, छंद याला तुम्हाला नेहमीच मुरड घालावी लागली, परंतु आता सर्व जबाबदाऱ्या तुम्ही पूर्ण केल्या आहेत. आता सेवानिवृत्तीच्या या टप्प्यावर तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या. तुमचे राहिलेले छंद पूर्ण करा, पर्यटन करा, जगातील विविध देशांना भेट द्या. सम्राट अशोकाने अखिल भारत पादाक्रांत केला होता, तुम्ही सर्व जग पादाक्रांत करा. वेगवेगळ्या विषयांचे वाचन करणे हा तुमचा आवडता छंद. तो छंद असाच पुढे जोपासा आणि त्याचबरोबर तुमच्यात सुप्त लपलेल्या लेखकाला वाव द्या आणि लेखते व्हा. तुमचा फिटनेस हा आमच्यासाठी नेहमीच रोल मॉडेल राहिला आहे. तो फिटनेस तसाच जपा. आरोग्यमयी दीर्घायुषी व्हा. आत्तापर्यंत जशा 2 पिढ्या तुम्ही घडवल्या
तशीच तिसरी पिढीही तुमच्या हातून घडो हीच आमची सर्वांची सदिच्छा. आणि हो, तुमची दुधावरची साय अर्थातच तुमचा लाडका नातू तक्ष याच्याबरोबर आनंदाने खेळा बागडा. संधी मिळाली या भारत भूमीची सेवा करण्याची. कोटी कोटी उपकार केले ह्या समाजावरती. गाळले असंख्य धर्मबिंदू, त्याचेच आज मोती झाले. मातीतून वर आलेले आयुष्य आज सोन्यासम उजळले, आज सोन्यासम उजळले. मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हासू जरी कनावाकला. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. आता विसाव्याचे क्षण, आता विसाव्याचे क्षण. माझे सोनियाचे मणी, आता विसाव्याचे क्षण. माझे सोनियाचे मणी. सुखे गोविता ओविता, सुखे गोविता ओविता. त्याची ओढतो स्मरणी. आता विसाव्याचे क्षण. सांगावे नवल दूर राणीची पाखरे. काय सांगावे नवल दूर राणीची पाखरे.